साठवण प्रकल्पासह मत्स्य व्यवसाय केंद्र उभारण्याच्या हालचाली, मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक, कर्जत वार्ता खोपोली. खोपोली नगर परिषद हद्दीतील मत्स्य व्यवसाय विभागाच्या जागेवर भविष्यात पाणी साठवण प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या पुढाकारातून झालेल्या या बैठकीत प्रस्तावित प्रकल्पाबाबत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली. बैठकीत पाणी साठवण प्रकल्पाच्या तांत्रिक बाबी, जागेची उपयुक्तता, पाणी साठवण क्षमता वाढविण्याचे नियोजन तसेच त्याच ठिकाणी मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी आधुनिक मत्स्य व्यवसाय केंद्र उभारण्याच्या प्रस्तावावर विचारविनिमय करण्यात आला. या संदर्भातील आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांना मंत्री नितेश राणे यांनी आवश्यक निर्देश दिले. प्रस्तावित प्रकल्पामुळे भविष्यात खोपोली शहराची पाणी साठवण क्षमता वाढण्यास मोठी मदत होणार असून नागरिकांना अधिक सक्षम, शाश्वत आणि नियोजनबद्ध पाणीपुरवठा व्यवस्था उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्याचबरोबर मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन मिळून स्थानिक रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकासालाही चालना मिळण्यासाठी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या बैठकीस जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव जयंत बोरकर, मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव रामास्वामी एन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुंबईचे सदस्य सचिव अमगोधू श्रीरंगा नायक, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जवळे, खोपोलीचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, उपनगराध्यक्ष विक्रमजी साबळे, नगरसेवक दिनेश थोरवे, नगरसेवक राहुल गायकवाड, खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज पाटील तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.